आज आपण गौरी गणपती विशेष अशी एक बर्फी पाहतोय ज्याला मेजरमेंटची गरज नाहीये। ही मिठाई बनवायला अगदी कमी वेळ लागतो आणि तोंडात टाकताच विरघळते। इतकी सॉफ्ट मऊ अशी ही बर्फी तयार होते। घरात असणाऱ्या अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही बर्फी तयार होते। कशी करायची लगेच पाहूया। तर सगळ्यात पहिले इथे मी पॅन गरम करायला ठेवलाय। शक्यतो नॉनस्टिक पॅन घ्या। यामध्ये मी घालतेय 1 वाटी बेसन पीठ। तर बेसन पीठ तुमच्याकडे जाड असेल बारीक असेल कुठलंही घेतलं तरी देखील चालेल। सुरुवातीला आपण हे असंच कोरडच भाजून घेऊया। थोडासा हलका रंग बदलेपर्यंत किंवा एक सुवास येईपर्यंत आपल्याला हे बेसन कोरडच भाजून घ्यायचं आहे। 3-4 मिनिट हलकस हे बेसन भाजून घेतलं। आता यामध्ये मी घालतेय 1 वाटी तूप। बघा गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे। स्लो फ्लेमवरच आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे, नाहीतर मग काय होईल ना बेसन खाली तळाला थोडंसं जळू शकतं। तर आता हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तूप घातल्यानंतर तुम्हाला यामध्ये थोडेसे लम्स झालेले दिसतील तर ते आपण मोडून घेऊया आणि पुन्हा आपण एक 2-3 मिनिट व्यवस्थित भाजून घेऊया। आता यामध्ये काय करायचं ना सगळं आपल्याला फक्त मिक्स करायचं आहे आणि भाजत जायचं आहे। तर आता तिसरी वाटी जी मी घेते ती आहे डेसिकेटेड कोकोनट। ते देखील आपण यामध्ये भाजून घेऊया। डेसिकेटेड कोकोनट जर नसेल तर इथे तुम्ही ओला खवलेला नारळ देखील वापरू शकता, पण डेसिकेटेड कोकोनट वापरल्यामुळे ना ही बर्फी जास्त दिवस टिकते। ही बर्फी बनवण्यासाठी आपल्याला मेजरिंग कपची गरज नाहीये किंवा मग आपल्याला ग्रॅम मध्ये देखील घेण्याची गरज नाहीये। सगळं साहित्य जे आहे ते आपल्याला सम प्रमाणात घ्यायचं आहे। तर मोजून घेण्यासाठी जे तुम्ही भांडं घ्याल ना तेच आपल्याला शेवटपर्यंत वापरायचं आहे। खोबरं देखील आपलं छान परतलं गेलंय। आता मी यामध्ये घातलीये 1 वाटी काजू पावडर। काजू पावडरच्या ऐवजी तुम्ही इथे बदाम पावडर देखील वापरू शकता किंवा मग काजू बदाम अशी मिक्स पावडर देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता। किंवा जर तुम्हाला काजू पावडर घालायची नसेल ना तर अगदी सुरुवातीला जेव्हा आपण बेसन भाजायला घेतलं त्याच वेळेस 1 वाटी तुम्ही बारीक रवा देखील यामध्ये घालू शकता। हे मिश्रण आता आपलं छान भाजलं गेलेलं आहे। मस्त खमंग सुवास सुटायला लागला आहे। या स्टेजला आपण यामध्ये घालूया 2 वाटी साखर। तर साखर आपल्याला सुरुवातीला ना अशीच यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। हे मिश्रण आता खूप जास्त गरम आहे आणि त्यामध्ये साखर घातली की काय होतं थोडीशी ते कॅरमलाइज होते आणि मग या बर्फीला टेस्ट खूप छान येते। आता अगदी आपल्याला 1 ते 2 मिनिट अशी परतून घ्यायची आहे। खूप जास्त वेळ परतायची गरज नाहीये। यामध्ये लगेचच आपण 1 वाटी रूम टेम्परेचरचं दूध घालूया। इथे मी फुल फॅट दुधाचा वापर केलेला आहे। तर आता हे दूध देखील आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। दूध घातल्यानंतर काय होतं ना सुरुवातीला ही जी बर्फी आहे किंवा हे जे मिश्रण आहे ते थोडंसं घट्ट होतं आणि मग जसं जसं आपण हे परतत जाऊ तसं तसं त्यातलं जे तूप आहे ते रिलीज व्हायला सुरुवात होते। तर इथे मी ना थोडासा फूड कलर ॲड करते। पिवळा रंग मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतला होता। अगदी चिमूट 2 चिमूटच घेतलेला आहे, ऑप्शनल आहे। फूड कलर वापरायचा नसेल तर इथे तुम्ही केशराचं पाणी देखील वापरू शकता। आता हे मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। मिश्रण अजूनही घट्ट आहे, हे सेट होण्यासाठी तयार नाहीये, कारण या स्टेजला जर आपण ही बर्फी सेट केली तर ती नरम पडेल। त्यामुळे आपण ही बर्फी तूप सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता ह्याचं जे तूप आहे ना ह्यानेच मी आता प्लेट ग्रीस करून घेते ज्यामध्ये आपल्याला ही बर्फी सेट करायची आहे। तर वेगळं काही तूप लावायची गरज नाही, नाही लावलं ना तरी देखील ही बर्फी या ताटाला चिकटणार नाही, पण एक सेफर साईड म्हणून मी तूप लावून घेतलं। गौरी गणपतीमध्ये काय असतं ना डोंगरा एवढी कामं असतात बायकांना आणि मग फराळ करायला पण भरपूर वेळ जातो। तर मग अशा वेळेस वेगळं काहीतरी बनवायचं असेल, वेगळी मिठाई बनवायची असेल तर अगदी कमी वेळेत तयार होणारी ही मिठाई तुम्ही नक्की ट्राय करू शकता। यामध्ये आता मी फ्लेवरसाठी थोडीशी वेलची पूड घातली आहे। गॅस इथे मी बंद केलेला आहे। आता ही वेलची पूड आपण यामध्ये मिक्स करून घेऊया। मिश्रण तुम्ही पाहू शकता व्यवस्थित इथे कोरडं झालेलं आहे, अजिबात ओलसर नाहीये। या स्टेजला आपण हे मिश्रण सेट करायला ठेवूया। तर ताटामध्ये हे मिश्रण काढून घेते आणि हे व्यवस्थित एकसारखं आपण सगळीकडे पसरून घेऊया। हे मिश्रण मी व्यवस्थित सेट करते। तोपर्यंत तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही लाईक केलं नसेल तर आठवणीने लगेच एक लाईक करा। चॅनेलवर नवीन असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करा, म्हणजे अशा साध्या सोप्या अचूक प्रमाणातल्या रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्या तुम्हाला पाहायला मिळतील। आता यावर ना मी बदामाचे काप थोडेसे लावून घेते, म्हणजे हे दिसायला पण छान दिसेल। तुमच्याकडे जर चांदीचा वरख असेल तो लावला तरी देखील चालेल। आता गरम असतानाच हे आपण व्यवस्थित सेट करून घेऊया आणि ही बर्फी आता मी थंड होण्यासाठी ठेवते रूम टेम्परेचरला। साधारण तासभर ही रूम टेम्परेचरला मी ठेवली होती आणि एक 15 मिनिट मी फक्त फ्रीजमध्ये ठेवली होती। आता लगेचच आपण ह्याचे पीस कट करून घेऊया। तर गरम असताना ही बर्फी कट करायची गरज नाहीये, थंड झाल्यानंतर ह्याचे काप व्यवस्थित होतात। आणि अगदी कमी वेळात तयार झालेली ही बर्फी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करायला अजिबात विसरू नका।
अगदी हलवाईकडे मिळते तशीच बिना मावा बिना मिल्क पावडरची आज आपण घरच्याच साहित्यात ही बर्फी बनवली आहे आणि खाऊन पाहाल तर अगदी तोंडात विरघळेल इतकी सुंदर अशी ही बर्फी तयार होते। तर या गणेशोत्सवात ही बर्फी नक्की बनवून पहा आणि कशी झाली मला कमेंट करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या अचूक प्रमाणातल्या रेसिपीसह। तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा। बाय।